नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। मनपा जलप्रदाय विभागामार्फत नागरिकांकडून घेण्यात येणाऱ्या पाणीपट्टीची लूट थांबवा। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने देयकांची मनपासमोर होळी। अकोला शहराला महान येथील धरणामधून पाणी पुरवठा करण्यात येतो, परंतु धरणामध्ये मुबलक प्रमाणात साठा असताना सुद्धा नियमित पाणी पुरवठा करण्यात येत नाही। नियमित पाणी पुरवठा करणे ही अकोला महानगरपालिकेची जबाबदारी असताना सुद्धा 3 दिवसाआड 4थ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येतो। ही बाब अत्यंत चुकीची आहे। अकोला शहरामध्येच आजही असे बरेच नागरिक आहेत की ज्यांची नळांना मीटर बसविण्यात आलेले नाही, परंतु ज्या भागात नागरिकांनी इमानदारीने नळांना मीटर बसविले आहे त्या भागांमध्ये स्वाती इंडस्ट्रीचे माध्यमातून ज्या मीटरचे रीडिंग घेण्यात आलेले आहेत त्यांना अव्वाचा सव्वा बिल देण्यात येत आहे व त्यांना वारंवार त्रास देण्यात येत आहे। तसेच जे नागरिक बिल कमी करण्याकरिता येत आहेत त्यांचेकडून आर्थिक व्यवहार होत असून त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। यापूर्वी स्लम भागात ₹1200 प्रतिवर्ष प्रमाणे तसेच इतर नागरिकांकडून ₹1800 प्रतिवर्ष प्रमाणे पाणीपट्टी करण्यात यावी। तसेच ज्यांच्याकडे मीटर आहे त्या भागामध्ये नव्याने कंत्राट देण्यात आलेल्या स्वाती इंडस्ट्रीचे माध्यमातून मीटर रीडिंग प्रमाणे देयके वाटप करण्यात यावी। या मागणीसाठी आज संध्याकाळी मनपा समोर जलप्रदाय विभागाच्या मागणी देयकांची जाहीर होळी केली। यावेळी हे आंदोलन राजेश मिश्रा, तरुण बागेरे, अतुल पवणीकर, योगेश गीते, मंजुषा शेळके, गजानन बोराडे, बबलू उके यांच्या नेतृत्वात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।